नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्ञानसागर विश्व यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. पी एम किसान योजनेचा जर आपण लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. नुकतेच भारत सरकारने पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जूनपर्यंत KYC करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मुदत दिली आहे. 30 जूनपर्यंत KYC नाही केल्यास आपला लाभ भेटू शकणार नाही. तर ही KYC कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या पाहणार आहोत. आपण पाहू शकता कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या ह्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार KYC आपण 3 पद्धतीने करणार आहोत. तर त्या कशा, त्या पुढीलप्रमाणे: प्रथम OTP आधारित KYC, दुसरी बायोमेट्रिक आधारित KYC आणि तिसरी फेस ऑथेंटिकेशन आधारित KYC. प्रथम आपण OTP आधारित KYC पाहूयात. OTP आधारित KYC करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार लिंक केलेला मोबाईल असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही PM किसान पोर्टलला भेट द्या, KYCवर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक नमूद करा. जो OTP येईल तो OTP नमूद करून तुमची KYC पूर्ण करून घ्या. दुसरी बायोमेट्रिक आधारित KYC. यासाठी पण तुमच्याकडं आधार कार्ड आणि आधार लिंक केलेला मोबाईल नंबरसह असणे आवश्यक आहे. आधार लिंक केलेला मोबाईल नंबरसह तुम्ही जवळच्या CSC केंद्राला भेट द्या. तेथे बायोमेट्रिक करून तुम्ही तुमची KYC पूर्ण घ्या. एका KYCसाठी केवळ ₹15 शुल्क असते. फेस ऑथेंटिकेशनद्वारे KYC. ही KYC शेतकरी मित्रांना स्वतःच्या मोबाईलवरून देखील करू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून PM किसान मोबाईल ॲप आणि आधार फेस RD ॲप डाउनलोड करा. ॲप उघडा आणि तुमच्या PM किसान नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करा. लाभार्थी सद्यस्थितीवर जा. KYC स्थिती नाही असल्यास KYC या बटनावर क्लिक करा. नंतर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा. तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी तुमची संमती द्या. तुमचा चेहरा यशस्वीरित्या स्कॅन केल्यानंतर KYC पूर्ण होते. कोणत्याही पद्धतीने केलेल्या KYCची स्थिती 24 तासानंतर लाभार्थ्याच्या स्टेटसमध्ये दिसून येईल. PM किसान पोर्टल आणि किसान मित्रावरील KVS मॉडेलवरून शेतकरी त्यांची स्थिती देखील पाहू शकता. तर मित्रांनो, आपण वरील 3 प्रकारे KYC करण्याच्या पद्धती पाहिलेल्या आहेत. ही PDF तुम्हाला जर पाहिजे असेल तर ज्ञानसागर विश्व या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या पेजला, आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा.